बघा माऊली, या ठिकाणी इंद्रायणीचे तीर्थ घेताना आपण भाविक पाहू शकता. त्यामुळे माऊली इंद्रायणीला पवित्र आहे, तिला स्वच्छ ठेवा, तिला घाण करणे चुकीचं आहे. माऊली, आपणास कसं वाटतंय या ठिकाणी आल्यावर इंद्रायणीचं पवित्र तीर्थ पिल्यानंतर? हो, खूप छान वाटतंय. आज तुम्ही कुठनं आलात? मी आलो पुण्यातून. पुण्यातून. काय नाव तुमचं? तुकाराम निर्मळे. वा, दरवर्षी येता का तुम्ही? दुसरी वारी आहे. दुसरी वारी आहे. या ठिकाणी आल्यावर इंद्रायणीवर स्नान करून तीर्थप्राशन दरवर्षी करत असता? हो. निश्चितच. मग या ठिकाणी आपली इंद्रायणी नदी कशी असायला पाहिजे? पवित्र आणि स्वच्छ असायला पाहिजे. मग प्रशासनास काय विनंती कराल तुम्ही? प्रशासनाने इंद्रायणीच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावं. निश्चितच माऊली, या ठिकाणी दुसऱ्या ताई पण आहेत, पाहू शकता. या ठिकाणी स्वतः इंद्रायणीचे स्नान करत असतात, तीर्थप्राशन करत असतात. त्यामुळे भाविकांना विनंती करू इच्छितो की या ठिकाणी इंद्रायणीचं स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे, त्या पाण्याला स्वच्छ निर्मळ ठेवण्यात भाविकांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावी व प्रशासनाने ही योग्य कार्य करावे, हीच विनंती. धन्यवाद माऊली. माऊली, कोणतं गाव तुमचं? सोलापूर. कोल्हापूर. बरं, या ठिकाणी आल्यावर तुम्ही तीर्थप्राशन घ्यायला कुठे गेला होता? हा, म्हणजे इंद्रायणी आहे ना ही? बरं, आता हे इंद्रायणी नदीचं पाणी कसं असतं? स्वच्छ का निर्मळ का कसं? निर्मळ असतं, एरवी नसतं ताई. पण यावर्षी पाऊस आल्यामुळे निर्मळ आहे. तर प्रशासनास तुम्ही काय विनंती करू इच्छाल? स्वच्छ पाणी ठेवावं आणि याच्यावर अतिक्रमण करावं किंवा नाही. निश्चितच भाविकांची इच्छा आहे इंद्रायणी ही मोकळी आणि सुटसुटीत व्हावी, यासाठी याच्यावर अतिक्रमण नसावं अशी भाविकांची सुद्धा इच्छा आहे. माऊली, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. धन्यवाद माऊली.